नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। तर हा ब्लॉग आहे सकाळचा। सकाळचे जवळपास 5:45 झाले होते। तर आज मी एक 10 मिनिटं लवकर उठले होते, कारण की टिफिन वगैरे द्यायचा होता आणि व्हिडिओ शूट करायचा, त्यामुळे वेळ लागेल। तर त्यामुळे थोडंसं लवकरच उठलेले। तशी तर मला 5:30ला जाग आली होती, पण ध्रुव उठला होता, मग त्याला आधी झोपवले मी। नाहीतर मग तो काहीच करू देत नाही। उठलेला जर असला तर त्याला सारखं माझ्याकडेच यायचं असतं, त्यामुळे त्याला आधी झोपवलं आणि त्यानंतर मग ते स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती। आज तर टिफिन बनवायचा होता, तर त्याची तिथे तयारी करते। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि छान एक कमेंट करा, त्याचबरोबर आपलं बेल आयकनही प्रेस करा। तर इकडे ना मी पहिले तर पाणी वगैरे गरम करून घेते 1 ग्लासभर आणि ते पिते। त्यानंतर मग कुकर वगैरे लावते भाताचा। म्हणजे कसं एक टाईम नाही चालत आम्हाला, दोन्ही टाईम भात लागतोच त्यामुळे। आणि भेंडीची भाजी असं बनवणार होते मी। त्याचबरोबर इकडे पाणीही तापायला ठेवलं होतं त्यांच्यासाठी, त्यांना आंघोळ वगैरे करायची। ते 6 वाजता उठतात, म्हणजे त्यांना उठवायला लागतं। तर त्याआधी पाणी वगैरे मग गरम करून घेते कुकर वगैरे लावून। तर हे ना माझं रोजचं डेली रुटीन असतं। जेव्हा त्यांची फर्स्ट शिफ्ट असते त्यावेळी मला लवकर उठायला लागतं, कारण की 6:45-7च्या दरम्यान मला टिफिन द्यायला लागतो आणि बऱ्याच वेळा नाश्ताही मला करायला लागतो। तर आता अर्धा ते पाऊण तासात मी सगळा स्वयंपाक आवरणार आहे। तो कसं तर मी पुढे आता बघालच व्हिडिओमध्ये। पहिले तर मी कुकर वगैरे लावून घेतलं, त्यानंतर पोहे काढले, कारण की नाश्ताही बनवायचा होता मला। आणि तर भेंडी बनवायची होती, त्यासाठी मी ते मिरच्या वगैरे काढून घेतले होते फ्रीजमधनं। आणि दूधही मी उठली की पहिले काढून ठेवत असते। कसं डायरेक्ट मी दूध घेत नाही चहा बनवायला, किंवा मुलांनाही प्यायला देत नाही। आधी ते काढून एक अर्धा तास वगैरे ठेवते आणि त्यानंतर मग गरम करूनच वापरत असते दूध। तर इथे मिरच्या वगैरे काढून घेतला आणि लसूण होता थोडंसं, रात्रीच मी एक्स्ट्रा ठेवला होता थोडा सोलून, तर तोही घेतला। आणि मी हिरव्या मिरची टाकून छान भेंडीची भाजी बनवत असते, कारण की यांना लाल मिरचीची आवडत नाही, त्यामुळे। तर मग मी ते करतच होते व तेवढ्यात मग इकडे कपडेही रात्री वाळत घातले होते म्हणजे फॅनच्या हवेखाली, कारण की आता खूप जास्त पाऊस असतो त्यामुळे सुकत नाहीत। तर इकडे पाणी वगैरे यांचं तापलं होतं, त्यामुळे गॅस वगैरे बंद केला आणि त्यांना एक आवाज दिला, म्हणजे ते उठतील वगैरे 6 वाजेपर्यंत। मग तर इथे मी तांदूळ वगैरेही काढून घेतले होते आणि ते स्वच्छ धुवून कुकर इथे आधी आधण ठेवलेलं आहे। त्यानंतर मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकले स्वच्छ धुवून। आधी पाणी उकळून घेतलं होतं मी, नंतर तांदूळ टाकले। असं केल्याने लवकर भात शिजल्या जातो। आणि आता काय झाले की माझं कुकरचं झाकण थोडंसं खराब झाले, त्यामुळे शिट्ट्या वगैरे होत नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागतो भात शिजायला वगैरे। आणि इथे मी मीठ काढण्यासाठी डब्बा वगैरे रात्रीच धुवून घासून ठेवले होते, मग ते पुसून घेतला, त्यानंतर त्यात मीठ काढून घेतलं। तर इकडे जवळपास 6:15 वगैरे झाले होते आणि इथे मी भेंडी वगैरे कट करून घेत होते बारीक। आणि आधीच मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे कढईत घातली होती, लसूण, जिरे, मोहरी, आणि त्यानंतर मग भेंडी वगैरे ॲड करते, थोडंसं मीठ टाकते, थोडंसं वाफाळू देते आणि नंतर मग थोडंसं शेंगदाणे बारीक करून घेते, तेही त्याच्यामध्ये टाकते आणि छान अशी रेडी होते आपली भेंडीची भाजी। खूप छान लागते, मी ह्याच प्रकारे बनवत असते आणि मुलांनाही खूप जास्त आवडते। वेदांतीला टिफिनला वगैरे होते आणि यांचाही टिफिन वगैरे होतो आणि माझा दुपारचा स्वयंपाकही याच्यामध्ये सोबतच बनवून घेते मी। आणि नाश्ता वगैरे म्हणजे माझा 7, 7:15 सगळा स्वयंपाक आवरलेला असतो। 7च्या नंतर मग त्यांचा टिफिन वगैरे गेलेला असतो, तेही जातात मग चहा वगैरे किंवा नाश्ता वगैरे असं करून। आणि त्यानंतर मग मी माझं किचन वगैरे आणि बाकीचे कामे मग नंतर आवरत असते। तर इथे छान भाजी आपली रेडी झाली होती, थोडीशी शेंगदाणे ॲड करायची राहिली होती, त्यानंतर चपात्या वगैरे टाकून घेतल्या
आणि टिफिन वगैरे पॅक करून दिला. आणि पाऊस खूप जोराचा होता, तो चालूच कंटिन्यू. आता खूप जास्त पाऊस पडतोय त्यामुळे, आणि सकाळचं वातावरण असंच असतं. तर आता डॉट 7 वाजले होते, सगळं माझं रेडी झालं होतं. त्यानंतर मग ध्रुवही उठला होता. त्यानंतर मग त्याच्यासाठी चला. तर मग कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय.